नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुनील स्टडी पॉईंटमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीविषयी काही महत्त्वपूर्ण मूलभूत घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो प्रतिसाद मला दिलेला आहे त्या प्रतिसादासाठी आपले खूप खूप आभार, धन्यवाद. मित्रांनो, आजपासून आपण जगाच्या भूगोल या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. जगाचा भूगोल ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यामध्ये याच्यामध्ये विविध घटक त्याच्यामध्ये मोडत असतात आणि या विविध घटकांमध्ये आपण आजपासून हवामानशास्त्र या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, हवामानशास्त्रामध्ये एकूण 4 प्रकारांचा समावेश होत असतो. पहिलं प्रकरण आहे पृथ्वीचे वातावरण आणि त्याच्याशी संबंधित जे काही संकल्पना आहेत त्या प्रकरणाचं. दुसरं प्रकरण येतं की सूर्य, तापमान आणि त्याच्या संदर्भात जेवढ्या काही संकल्पना असतील ते सगळे घटक. तिसरं प्रकरण येतं की वातावरणाचा म्हणजे हवेचा एकूण दाब, त्याची यंत्रणा आणि तसंच वाऱ्यांची यंत्रणा याच्याशी संबंधित तिसरं प्रकरण. आणि चौथं प्रकरण की ज्याच्यामध्ये आपण हवेतील आर्द्रता आणि पृथ्वीवरील पर्जन्यमान यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण हवामानशास्त्र या घटकामध्ये पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे पृथ्वीचे वातावरण आणि त्याच्याशी संबंधित घटक संकल्पना. मित्रांनो, हे प्रकरण सुरू करण्याआधी काही गोष्टी आवर्जून सांगणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण MPSC सिव्हिल सर्व्हिसेस किंवा राज्यसेवा STI PSI किंवा इतर परीक्षांसाठी ज्यावेळेस आपण तयारी करत असतो त्यावेळेला भूगोलाचा अभ्यास मराठीतून करत असतानाच आपण काही इंग्रजी रेफरन्स पुस्तकांचा अभ्यास देखील तेवढंच करणं गरजेचं आहे. हे यासाठी की भूगोलाचा अभ्यास मराठीतून करत असताना मराठी भाषेच्या काही मर्यादा असल्या कारणाने काही प्रमाणात का होईना काही महत्त्वाची जी काही रेफरन्स पुस्तकं आहेत जशी NCERT सारखी पुस्तकं आहेत तर त्यांचा अभ्यास आपल्याला इंग्रजीमधनं करणं अत्यंत आवश्यक आहे. हे यासाठी की भूगोलामध्ये जेवढे काही टर्म्स असतील, टर्मिनॉलॉजीज असतील किंवा कन्सेप्ट्स असतील हे कन्सेप्ट्स इंग्रजीमधनंच आलेले आहेत. म्हणजे बघा मित्रांनो, की भूगोलामध्ये जेवढी काही संशोधनं झालेली आहेत ही बहुतांशी संशोधनं एकतर ग्रीक भाषेतून किंवा लॅटिन भाषेतून झालेली आहेत. ही संशोधनं ग्रीक आणि लॅटिन भाषेतून परत इंग्रजीमध्ये आणली गेलेली आहेत आणि इंग्रजीमधनं त्यांना मराठीमध्ये आणत असताना भाषेच्या लेवलवरती आपण जर बघितलं तर मराठी भाषेच्या थोड्याशा मर्यादा इथे आहेत. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगू शकतो की आपण जर बघितलं क्लायमेट आणि वेदर हे 2 वेगवेगळे शब्द इंग्रजीमध्ये आहेत, पण त्यांचा मराठीतून आपण अर्थ जर बघितला तर तो एकच अर्थ निघतोय, ते म्हणजे हवामान. परंतु मित्रांनो, यांचा आपण खोलात जाऊन आपण जर अर्थ जर काढला किंवा या जे काही संकल्पना आहेत या टर्म्स आहेत यांना जर आपण समजून जर घेतलं तर वेदर आणि क्लायमेट याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि त्याच्यामुळेच माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे की मराठी भाषेसोबतच आपण इंग्रजीतून आपण जर जॉग्राफीचा थोडाफार अभ्यास जर केला तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचं ठरेल आणि आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास अगदी सहजपणे आपण करू शकू. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की भूगोलाचा अभ्यास करत असताना म्हणजे आता आपण जे काही लेक्चर्स व्हिडिओ सिरीजेस म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून जे काही लेक्चर सिरीज भूगोलाचा आपण सुरुवात केलेली आहे हे व्हिडिओ लेक्चर्स बघत असताना आपल्यासोबत नेहमीसाठी ॲटलास असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही माझे व्हिडिओ लेक्चर्स बघाल त्या त्या वेळेला तुमच्यासोबत ॲटलास असणं गरजेचं आहे. आणि मग मित्रांनो, प्रश्न पडतो असा की मग ॲटलास वापरावा तरी कुठला? मित्रांनो, मी तुम्हाला रिकमेंड करेन की ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास आपण वापरावा. मार्केटमध्ये तसं जर पाहायला गेलं तर पुष्कळशे ॲटलासेस उपलब्ध आहेत, परंतु ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास याच्यामध्ये कमीत कमी मॅन्युअल एरर्स असल्या कारणाने हा ॲटलास मी तुम्हाला रिकमेंड करतोय. मार्केटमध्ये ऑक्सफर्डचा स्कूल ॲटलास देखील आहे, परंतु तो शाळकरी मुलांसाठी असल्या कारणाने मी तुम्हाला फक्त आणि फक्त ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलासच रिकमेंड करेन. तर मित्रांनो, या 2 गोष्टी महत्त्वाच्या. तर आता आपण पहिल्या हवामान शास्त्रामधल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, पृथ्वी आणि तिचे वातावरण आणि त्याच्याशी संबंधित संकल्पना. मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणामध्ये आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीचं वातावरण म्हणजे नेमकं काय, त्याचा विस्तार आणि वातावरणाचे जे काही घटक आहेत त्या घटकांमध्ये 3 महत्त्वाचे घटक वायू असेल, बाष्प असेल आणि धुळीचे कण आहेत. तर याच्यापैकी आज आपण
वातावरण, विस्तार आणि वातावरणाच्या घटकापैकी वायू हा या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 2 घटक संपवणार आहोत, बाष्प आणि धुळीचे कण. तर मित्रांनो, वातावरण म्हणजे नेमकं असतं काय? तर बघा, इंग्रजी शब्द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाला आपण इंग्रजीमध्ये आपण ॲटमॉस्फिअर म्हणत असतो. म्हणजे इथे 2 शब्द एकत्रित आणून आपण वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर हा शब्द बनवलेला आहे. इथे जर आपण बघितलं, एक वात आणि आवरण असे 2 शब्द आपल्याला दिसतात. वात म्हणजे वायू आणि आवरण म्हणजे आपल्याला माहिती आहे की नेमकं कवच, एक प्रकारचं कवच हे आहे. तर इथे देखील आपण बघितलं इंग्रजी शब्द ॲटमॉस, इथे पण 2 शब्द आहेत, एक म्हणजे ॲटमॉस आणि दुसरा म्हणजे स्फिअर. तर मित्रांनो, ॲटमॉसचा अर्थ आपण जर बघितला तर सरळ सरळ इंग्रजीमध्ये ॲटमॉसचा अर्थ होतो वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजेच काय तर बाष्प किंवा गॅस म्हणजेच काय तर वायू असा त्याचा अर्थ निघत असतो. स्फिअर म्हणजे काय तर स्फिअर म्हणजे आवरण आणि कवच, आवरण किंवा कवच आपण त्याला म्हणत असतो. मित्रांनो, हे पृथ्वीचं आवरण आहे किंवा पृथ्वीचं कवच आहे. ते कशापासून बनलेलं आहे तर एकतर ते बाष्प, वायू किंवा इतर अशा काही घटकांनी बनलेलं आहे की जे पृथ्वीच्या सभोवताली पसरलेलं आहे. आता पृथ्वीच्या सभोवताली पसरलेलं आहे म्हणजे नेमकं काय की समजा उदाहरणादाखल आपण जर बघितलं तर हा बॉल माझ्या हातामध्ये आहे. हा बॉल म्हणजे पृथ्वी म्हणून आपण गृहीत धरूयात. आणि आता आपण वातावरण जर बघितलं तर कुठे असेल वातावरण तर या पृथ्वीच्या चोहूबाजूने पसरलेला जो काही वायू किंवा बाष्प किंवा इतर घटक जसे धुळीचे कण असतील यांच्या मिश्रणाने जे काही आवरण तयार झालेलं या पृथ्वीच्या सभोवताली किंवा पृथ्वीच्या चोहूबाजूने त्या आवरणाला आपण वातावरण असं आपण म्हणत असतो. उदाहरणादाखल जर घेतलं मित्रांनो तर बघा की आपल्याकडे एक चिठ्ठी आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ती चिठ्ठी एका एन्व्हेलपमध्ये टाका. तर ती चिठ्ठी म्हणजे आपण पृथ्वी जर गृहीत जर धरलं तर ते एन्व्हेलप म्हणजे त्या चिठ्ठीचं आवरण होईल. म्हणजेच काय, ती चिठ्ठी म्हणजे जर पृथ्वी जर असेल तर ते एन्व्हेलप म्हणजे त्या पृथ्वीचं आवरण होईल. म्हणजेच हेच म्हणजे वातावरण. तर मित्रांनो, वातावरण अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपण समजून घेऊ शकतो. तर हे एक प्रकारचं वायू, बाष्प किंवा धुळीच्या कणांचं मिश्रण असलेलं एक आवरण आहे जे पृथ्वीच्या चोहूबाजूने पृथ्वीच्या सभोवताली ते पसरलेलं आहे. मित्रांनो, आता वातावरणाचा विस्तार कुठपर्यंत असेल तर बघा मित्रांनो, लक्षात घ्या, तर वातावरणाचा विस्तार आपण जर बघितलं तर वातावरणाचा विस्तार हा साधारणपणे समुद्र सपाटीपासून 1000 किलोमीटरच्या उंचीपर्यंत आपल्याला एक सर्वसाधारणपणे वातावरणाची उंची किंवा वातावरणाचा विस्तार आपल्याला आढळून येत असतो. तर समुद्र सपाटीपासून म्हणजे नेमकं काय तर बघा मित्रांनो की आपण उदाहरणादाखल जर घेतलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई किंवा रायगड सारखी जर ठिकाणं आपण जर बघितली तर ती समुद्र सपाटीला जवळ आहेत, म्हणजे समुद्राच्या जवळ आहेत. आणि तेच आपण थोडंसं आतमध्ये जर आलो, समजा पुणे, औरंगाबाद वगैरे असे शहरं किंवा नागपूर सारखी शहरं आपण जर घेतली तर ही समुद्राच्या पातळीपासून बऱ्याच उंचीवरती असतात. आणि त्याच्यामुळेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सारख्या आपण ठिकाणं जर बघितली तर ही शहरं समुद्राच्या जवळ असल्यामुळे या शहरांना आपण म्हणू शकतो की समुद्र सपाटीच्या जवळ आहेत. म्हणजे समुद्र सपाटीपासून आपण जर गृहीत जर धरलं म्हणजे आपण जसं आपण उंचावरती आपण जाऊयात म्हणजे 1000 किलोमीटरच्या उंचीपर्यंत आपण जर बघितलं तर वातावरणाचा विस्तार आपल्याला लक्षात येऊ शकतो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण बघूयात की वातावरणाचा विस्तार हा कुठपर्यंत असेल. समजा कन्सिडर करू की आपण या पॉईंटला आपण कुठेतरी थांबलेलो आहोत आणि या पॉईंटपासून म्हणजे समजा इथून आपण सुरुवात जर केली आणि 1000 किलोमीटरची उंची जर इथपर्यंत जर येत असेल म्हणजे काय की या पॉईंटपासून ते या लेवलपर्यंत किंवा या उंचीपर्यंत 1000 किलोमीटर म्हणजे इथपर्यंत वातावरण पसरलेलं आहे. म्हणजे या पॉईंटपासून इथपर्यंत वातावरण असेल, या पॉईंटपासून इथपर्यंत वातावरण असेल म्हणजे 1000 किलोमीटरपर्यंत, या पॉईंटपासून इथपर्यंत असेल, या पॉईंटपासून तो इथपर्यंत असेल आणि या पॉईंटपासून इथपर्यंत असेल. म्हणजे चोहू बाजूने आपण जर पृथ्वीच्या आपण जर बघितलं तर 1000 किलोमीटरच्या विस्तारापर्यंत, 1000 किलोमीटरच्या उंचीच्या विस्तारापर्यंत वातावरण हा पसरलेला आपल्याला आढळून येतो. पण मित्रांनो, या वातावरण हा 1000 किलोमीटरच्या उंचीपर्यंत विस्तारलेला जरी असला तरी देखील त्याच्या एकूण प्रमाणाच्या जवळपास 98 ते 99% भाग जो आहे हा समुद्र सपाटीपासून फक्त आणि फक्त 32 किलोमीटरच्या उंचीपर्यंतच आढळून हा येत असतो. आता याचा अर्थ काय तर याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो की समजा कन्सिडर जर आपण जर केलं की समुद्र सपाटीपासून 32 किलोमीटर म्हणजे नेमकं किती होईल
म्हणजे बघा मित्रांनो, की आपण कन्सिडर करू की आपण इथे कुठेतरी उभे आहोत आणि इथून 32 किलोमीटर इथपर्यंत होतो आणि 1000 किलोमीटर आपण जर बघितलं तर या 32 किलोमीटरपासून 1000 किलोमीटर सपोज इथपर्यंत असेल. म्हणजे या 32 किलोमीटरपर्यंत जो काही वातावरणाचा जो काही भाग असेल, एकूण वातावरणाच्या 98 ते 99% भाग म्हणजे वातावरण कशापासून बनलेलं आहे, तर वातावरण वायू, बाष्प आणि धुळीच्या कणांच्या मिश्रणापासून हा वातावरण बनलेलं आहे. म्हणजे वातावरणाच्या एकूण घटकाच्या 98 ते 99% भाग हा फक्त आणि फक्त 32 किलोमीटरच्या उंचीपर्यंतच आढळून येत असतो. आणि मग 32 ते 1000 किलोमीटरच्या उंचीच्या विस्तारापर्यंत वातावरणाच्या एकूण भागापैकी फक्त 1 ते 2% भाग किंवा 1 ते 2% प्रमाण हे या विस्तारापर्यंत म्हणजे 32 ते 1000 किलोमीटरच्या विस्ताराच्या उंचीपर्यंत आपल्याला आढळून येत असतो. तर मग यामागचं कारण काय? तर यामागचं कारण, प्रमुख कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल काय करतं? तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल वातावरणाच्या सर्व घटकांना जमिनीलगतच एकवटून ठेवण्याचा किंवा त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न हा करत असतो. आणि त्यामुळे होतं काय, की वातावरणामधले जे काही घटक आहेत ते जमिनीलगतच राहण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे वातावरणाच्या एकूण प्रमाणाच्या 98 ते 99% भाग किंवा 98 ते 99% प्रमाण हे फक्त आणि फक्त 32 किलोमीटरच्या उंचीपर्यंतच आढळून हे येत असतं. मित्रांनो, हे झालं विस्ताराबद्दल. पुढे आपण जाऊयात वातावरणाचे घटकांबद्दल. वातावरण आपण जर बघितलं तर 3 महत्त्वाच्या घटकांनी हा बनलेला असतो. तर पहिला आहे वायू, दुसरा आहे बाष्प आणि तिसरा आहे धुळीचे कण. तर आपण वायू या घटकाबद्दल थोडीशी सविस्तर आपण चर्चा करूयात. मित्रांनो, वातावरणामध्ये जे कुठे काही वायू आहेत म्हणजे असंख्य वायू आपल्याला पाहायला मिळतात. असंख्य वायूंपैकी काही महत्त्वाची नावं आपण जर घेतली तर आपल्या लक्षात येतात की नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल किंवा मग कार्बन डायऑक्साईड असेल, असे काही वायू आपल्याला पाहायला भेटतात. तर या वायूंचं आणि त्यांचं एकूण वातावरणाचं म्हणजे वातावरणातील वायूंपैकी एकूण प्रमाण आपण जर लक्षात जर घेतलं आपल्याला तर आपल्याला लक्षात येईल की हे प्रमाण नेमकं किती आहे. थोडंसं त्याच्यावर आपण थोडीशी नजर टाकूयात की प्रमाण आणि वायू कुठले आहेत. म्हणजे पहिलं आपण जर बघितलं तर नायट्रोजन म्हणजे वातावरणामध्ये जेवढे काही असंख्य वायू आहेत त्यांच्यापैकी आपल्याला माहीतच आहे की नायट्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. तर हे प्रमाण आपण जर बघितलं तर साधारणपणे 78% प्रमाण एकूण वायूंच्या 78% प्रमाण हे नायट्रोजनचं असतं. त्याच्यानंतर आपण ऑक्सिजनचा उल्लेख येतो. म्हणजे ही क्रोनॉलॉजी आपण बघतोय जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे आपण चाललेलो आहोत. ऑक्सिजन साधारणपणे 20.95% एवढं ऑक्सिजनचं प्रमाण असतं. म्हणजे राऊंड फिगर आपण कन्सिडर जर केले 21% एवढं प्रमाण ऑक्सिजनचं असतं. तिसरं आपण जर बघितलं तर तिसरं येईल कुठलं, तर बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की कार्बन डायऑक्साईडचा नंबर इथे 3 नंबरवरती येईल, परंतु तसं नाहीये. तर इथे येतोय नंबर आर्गॉनचा. म्हणजे आर्गॉन हा 3 नंबरवरती, म्हणजे कार्बन डायऑक्साईड पेक्षाही आर्गॉनचं जे काही प्रमाण आहे ते जास्त आहे. तर आर्गॉनचं प्रमाण किती आहे, तर आर्गॉनचं प्रमाण हे 0.93% म्हणजे 0.93% एवढं आर्गॉनचं प्रमाण हे आढळून येत असतं. त्यानंतर येतोय कार्बन डायऑक्साईडचा नंबर. कार्बन डायऑक्साईड CO2चं आपण प्रमाण जर बघितलं तर CO2चं प्रमाण हे 0.036% एवढं CO2चं प्रमाण आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे एवढं कमी आहे, आर्गॉनपेक्षाही कमी आहे. त्याच्यानंतर नंबर येतोय निऑनचा. निऑनचं आपण जर प्रमाण जर बघितलं तर 0.002% एवढं या निऑनचं प्रमाण आहे. तर मित्रांनो, आपण ही क्रोनॉलॉजी बघतोय जास्त म्हणजे प्रमाणापासून तर ते कमी प्रमाणापर्यंत. मित्रांनो, या घटकावरती एमपीएससीने कंबाईनच्या परीक्षेला एक प्रश्न विचारलेला आहे. तसंच या विस्तारावरती देखील म्हणजे वातावरणाचा विस्तार जे थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं त्या विस्तारावरती देखील राज्यसेवे म्हणजे एमपीएससी राज्यसेवेच्या 2014च्या मुख्य परीक्षेला देखील हा प्रश्न विचारून झालेला आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विस्तार आणि तसंच वायूंची जी काही क्रोनॉलॉजी आहे, वायूंचं प्रमाण तर हे देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, नायट्रोजन आणि ऑक्सिजन बद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे आपण शाळेच्या पातळीपासून आपण जर बघितलं तर नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे की या पृथ्वी तलावरती जेवढे काही जीव आहेत त्या जीवांना जगण्यासाठी नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही फार अत्यंत आवश्यक आहेत. तर मित्रांनो, आज आपण वातावरणाच्या संदर्भात बोलत असताना कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन या 2 महत्त्वाच्या गॅसेसबद्दल, या 2 महत्त्वाच्या वायूंबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ओझोनबद्दल आपण चर्चा करणार आहोत. वातावरणाची संरचना
ज्यावेळेस आपण बघूयात त्यावेळेस मी तुम्हाला ओझोनबद्दल डिटेलिंग करणारच आहे. पण सध्या आपण कार्बन डायऑक्साईडबद्दल आपण थोडंसं सविस्तर आपण चर्चा करू. तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सांगितल्याप्रमाणे आपण जर बघितलं तर वातावरणामध्ये जेवढे काही वायू आढळतात त्या वायूंपैकी साधारणपणे 0.036% एवढं या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. तर मित्रांनो, कार्बन डायऑक्साईडचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर कार्बन डायऑक्साईड CO2 हा जो वायू आहे, हा वायू इन्सुलेशनसाठी म्हणजे सूर्याकडनं जी काही येणारी किरणे आहेत, सूर्याकडनं जी येणारी किरणे आहेत ज्यांना आपण मराठीमध्ये सूर्यतपन असं आपण म्हणत असतो, त्या सूर्यतपनासाठी जे काही कार्बन डायऑक्साईड या वायूचा जो काही थर असेल, जी काही लेअर असेल, तो थर काय करतो तर सूर्याकडनं येणाऱ्या किरणांना तो या वातावरणामधनं येऊन पृथ्वीच्या भूपृष्ठापर्यंत येण्यासाठी तो परवानगी देत असतो. तसंच टेरेस्ट्रियल रेडिएशन याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो भूतपन. तर मित्रांनो, अगोदर आपण इन्सुलेशन म्हणजे सूर्यतपन आणि टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणजे भूतपन म्हणजे नेमकं काय याचा अगोदर आपण अर्थ समजून घेऊया. आता इन्सुलेशनचा आपण लॉंग फॉर्म जर बघितला तिथे आपल्या लक्षात येईल इट इज इनकमिंग सोलार रेडिएशन, असा त्याचा एक लॉंग फॉर्म होतो. तर इथे आपण घेतलेला आहे इन सोल आणि एशन, तर याला आपण म्हटलेलं आहे इन्सुलेशन. तर इन्सुलेशन म्हणजे नेमकं काय की शब्दावरून तुम्हाला लक्षात आलाच असेल की नेमका याचा अर्थ काय. तर इन्सुलेशन म्हणजे काय की सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सूर्याकडनं जी काही किरणं पृथ्वीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत त्या किरणांना किंवा त्या किरणांच्या माध्यमातून येणाऱ्या ऊर्जेला आपण इन्सुलेशन म्हणजेच मराठीमध्ये आपण सूर्यतपन असं आपण म्हणत असतो. तर कार्बन डायऑक्साईडचा जो काही थर असेल या वातावरणामध्ये, तर वातावरणामधला हा कार्बन डायऑक्साईडचा थर काय करतो तर या सूर्यतपनाला किंवा सूर्याकडनं येणाऱ्या किरणांना तो परवानगी देतो येण्यासाठी आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यासाठी. परंतु आता हाच CO2 काय करतो तर टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणजे नेमकं काय की सूर्यास्तानंतर तर ते पुढच्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत म्हणजे सूर्यास्तापासून तर पुढच्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत पृथ्वी एक स्वतः रिफ्लेक्टेड बॉडी बनते, म्हणजे ती परावर्तन करणारी एक बॉडी बनते. म्हणजे काय, दिवसभरामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाने जो काही ऊर्जा किंवा जी काही उष्णता शोषून घेतलेली आहे ती पुन्हा एकदा ती परावर्तन करायला सुरुवात करते अवकाशाच्या दिशेने. आणि त्यालाच म्हणत असतो आपण की अर्थ ॲक्ट्स ॲज अ रिफ्लेक्टेड बॉडी. मग ज्यावेळेला अर्थ किंवा पृथ्वी एक रिफ्लेक्टेड बॉडी किंवा एक परावर्तन करणारी एक बॉडी ज्यावेळेला बनते त्यावेळेला ती काय करते की दिवसभरामध्ये जी काही ऊर्जा शोषण करून ठेवलेली आहे तिने, तर ती परत एकदा अवकाशाच्या दिशेने ती परत बाहेर टाकायला सुरुवात करते. आणि या प्रक्रियेला आपण टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणजेच भूतपन असं आपण म्हणत असतो. तर आता कार्बन डायऑक्साईडचा रोल सुरू होतो. तर कार्बन डायऑक्साईड नेमका आता काय करतो तर जसं त्याला सूर्यतपनाला परवानगी दिली तसं तो या ऊर्जेला म्हणजे जमिनीच्या किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडनं अवकाशाच्या दिशेने जी काही जाणारी ऊर्जा आहे, उत्सर्जित केली जाणारी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला तो परवानगी देत नाही. म्हणजे काय करतो तो तर हा कार्बन डायऑक्साईडचा जो काही थर आहे तो थर हा या उत्सर्जित झालेल्या म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडनं अवकाशाच्या दिशेने उत्सर्जित झालेल्या किरणांना तो थोपवून ठेवतो, तो थांबवून ठेवतो. आणि थांबून तो काय करतो, एक तर त्यांचं शोषण करतो किंवा बहुतांशी ऊर्जा तो परत एकदा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे परत रिफ्लेक्ट करतो म्हणजे परत परावर्तित करतो. म्हणजे आपण कन्सिडर करूया की समजा हा वातावरणाचा एक थर आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा एक थर आहे आणि ज्यावेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागाकडनं ज्यावेळेला ही ऊर्जा उत्सर्जित होईल त्यावेळेला इथे ती अडवली जाते आणि त्यांना या पातळीच्या वरती त्यांना जाऊ दिलं जात नाही. मग या ऊर्जेचं काय होईल, एकतर त्याचं शोषण केलं जाईल किंवा बहुतांशी ऊर्जा ही परत रिफ्लेक्ट केली जाईल, परत परावर्तित केली जाईल पृथ्वीच्या भूपृष्ठाकडे जाण्यासाठी. तर कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारची एक भूमिका पार पाडत असतो. आणि कार्बन डायऑक्साईड ही जी भूमिका पार पाडतोय त्याला आपण म्हणतोय की हरितगृह परिणाम.
म्हणजेच काय, ग्रीन हाऊस इफेक्ट असं आपण म्हणत असतो. तर नेमकं आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे नेमकं काय, आणि नंतर मग आपण कार्बन डायऑक्साईड नेमकं काय करतो, म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टशी त्याचा संबंध काय, याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. तर अगोदर आपण बघूयात की हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, हरितगृह याच्याबद्दल आपण चर्चा करूया. हरितगृह त्याच्या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येईल की नेमका हा अर्थ म्हणजे त्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा. तर हरितगृह ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रीन हाऊस असं आपण म्हणत असतो, ग्रीन हाऊस. तर मित्रांनो बघा, बऱ्याच वेळेला आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, त्यावेळेस रोडवरनं आपल्या गाडीतून किंवा बसमधनं जात असताना आपण आजूबाजूला आपल्याला बरीच मोठी मोठी शेतं दिसतात. या मोठ्या मोठ्या शेतांमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये म्हणजे त्या शेताच्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये आपल्याला एक घर बांधलेलं दिसतं. मग हे घर कशाने बांधलेलं असतं, तर हे घर बनलेलं असतं काचेच्या एका उच्च क्वालिटीच्या काचेने बनलेलं असतं किंवा उच्च दर्जाच्या अशा पॉलिथिन पेपरने बनलेलं असतं. मग हे अशा प्रकारचं घर तयार करण्याची गरज काय आहे. तर बघा मित्रांनो, होतं काय की या घराच्या बाहेर काही वेगळी पिके घेतली जातात आणि या घराच्या आतमध्ये काही वेगळी पिके घेतली जातात. मग असा जो काही भेदभाव आहे किंवा एक फरक आहे तो कशासाठी. तर बघा मित्रांनो, या घरामध्ये जी काही पिकं घेतली जातात त्यांची जी काही ऊर्जेची किंवा पाण्याची जी काही गरज आहे ती बाहेर घेतली जाणाऱ्या म्हणजे या घराच्या बाहेर घेतली जाणाऱ्या पिकांच्या गरजेपेक्षा थोडीशी वेगळी असते. बघा मित्रांनो, या पृथ्वी तलावरती जेवढे काही जीव जगत आहेत, मग ती माणसं असतील, प्राणी असतील किंवा वनस्पती असतील, त्या प्रत्येक जीवाचं एक इष्टतम गरज असते ऊर्जेची आणि पाण्याची. आणि जर ती इष्टतम गरज जर आपण फुलफिल करत असू तर आणि तरच ती जगू शकतात. आणि त्याच्यामुळेच अशा विशिष्ट पिकांना एक वेगळी एक इष्टतम गरज त्यांची असते ऊर्जेची आणि पाण्याची, जी या घरामध्ये त्यांना प्रोव्हाइड केली जाते, त्यांना उपलब्ध करून दिली जात असते. आता हे उपलब्ध कशी होते. तर मित्रांनो, काच किंवा पॉलिथिन पेपरचा आपण भूमिका आपण जर बघितली तर काच काय करते, तर सूर्याकडनं येणारी जी काही किरणं असतील, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल बघूया की समजा हे घर आहे ते काचेने किंवा त्या पॉलिथिन पेपरने बनलेलं आहे आणि हा सूर्य आहे तर सूर्याकडनं जी काही येणारी किरणं असतील तर या किरणांना काय करतं की ही काचेने बनलेलं जे काही घर असेल किंवा पॉलिथिन पेपर असेल तर या किरणांना आतमध्ये ते प्रवेश दिलं जातं. आणि आतमध्ये प्रवेश देत असताना ती ऊर्जा परत बाहेर जात नाही. म्हणजे काच किंवा पॉलिथिन पेपर काय करतं की सूर्याकडनं जी काही एनर्जी किंवा जी काही ऊर्जा किंवा जी काही उष्णता येते तर तिला तो परवानगी देतो आतमध्ये येण्यासाठी, परवानगी दिली जाते आतमध्ये येण्यासाठी. पण जसं ती ऊर्जा किंवा ती उष्णता आतमध्ये आणली जाते ती बंदिस्त स्वरूपामध्ये तशीच ठेवली जाते, त्यांना परत बाहेर जाऊ दिली जात नाही, म्हणजे परत ते बाहेर पडू शकत नाहीत. मग ही भूमिका ही काच किंवा पॉलिथिन पेपर पूर्ण करत असते. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या आतमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांची जी काही ऊर्जेची उष्णतेची एक इष्टतम गरज आहे, ज्याला आपण ऑप्टिमम रिक्वायरमेंट म्हणत असतो, ती ऑप्टिमम रिक्वायरमेंट फुलफिल केली जाते. सोबतच आता पाण्याची गरज कशी भागवली जाईल. मित्रांनो, ज्या वेळेला हे वनस्पती श्वास घेतात तर त्यांच्या उच्छ्वासातून म्हणजे एक्सपायरेशनच्या माध्यमातून जी काही बाष्प बाहेर पडत असते ती बाष्प देखील हे काच किंवा पॉलिथिन पेपर काय करतात, त्या बाष्पाला बाहेर जाऊ दिली जात नाही आणि त्यांना आतमध्येच थांबवून ठेवली जाते. आणि त्याच्यामुळेच बाष्पाच्या रूपामध्ये पाण्याची जी काही इष्टतम गरज आहे या पिकांची ती गरज भागवली जाते. आणि अशा पद्धतीने काचेच्या किंवा या पॉलिथिन पेपरच्या मदतीने त्यांची जी काही पाण्याची जी काही किंवा उष्णतेची ऊर्जेची जी काही इष्टतम गरज आहे ती भागवली जाते. आणि अशाच आता मग याच्यामुळे होईल काय की या पिकांची जर इष्टतम गरज म्हणजे ऊर्जेची इष्टतम गरज आणि पाण्याची इष्टतम गरज जर भागवली जात असेल तर पिकांची लागवड चांगली होईल, पिकं चांगली वाढतील. आणि पिकं जर चांगली वाढत असतील तर बट ऑब्व्हियसली शेतकऱ्याचा देखील तेवढाच फायदा होईल. आणि हा एकंदरीत परिणाम जो काही जाणवला जातो किंवा जो काही परिणाम बघितला जातो इथे, तर त्याला आपण म्हणत असतो ग्रीन हाऊस इफेक्ट. किंवा हरितगृह परिणाम असं आपण म्हणत असतो. तर मित्रांनो, आता कार्बन डायऑक्साईडकडे आपण येऊयात. तर कार्बन डायऑक्साईड देखील अगदी अशाच प्रकारे वातावरणामध्ये म्हणजे खास करून वातावरणाच्या खालच्या भागामध्ये तो अशा प्रकारची भूमिका पार पडत असतो. तर इथे देखील तो काय करतोय, तर सूर्याकडनं जी काही किरणं येतात तर त्यांना तो आतमध्ये येण्यास परवानगी देतो. परंतु टेरेस्ट्रियल रेडिएशनच्या माध्यमातून किंवा भूतापनाच्या माध्यमातून जी काही ऊर्जा परत एकदा परावर्तित केली जाते किंवा उत्सर्जित केली जाते अवकाशाच्या दिशेने, तर
त्या किरणांना, त्या ऊर्जेला, त्या उष्णतेला तो थांबवून ठेवतो, त्यांचं शोषण करतो किंवा परत एकदा भूपृष्ठाकडे त्यांना परत परत पाठवतो किंवा परावर्तित करत असतो. आणि अशा प्रकारे तो एक हरितगृह परिणाम साधत असतो, ग्रीन हाऊस इफेक्ट तो साधत असतो. आणि म्हणूनच कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूंना आपण म्हणतोय हरितगृह वायू. यांना आपण म्हणतोय हरितगृह वायू. तर हरितगृह वायूचा नेमका परिणाम काय असतो की हे हरितगृह वायू जे आहेत कार्बन डायऑक्साईड सारखे, तर हरितगृह वायू काय करतात, तर वातावरणाच्या खालच्या थरामध्ये उष्णता ऊर्जा शोषून ठेवतात किंवा त्यांना भूपृष्ठाकडे परत परावर्तित करतात. आणि वातावरणाचा जो काही खालचा थर आहे तो जास्त तापमान ठेवण्याचं किंवा उबदार वातावरण ठेवण्याचं ते काम करत असतात. आणि अशा भूमिका पार पाडणाऱ्या वायूंना आपण हरितगृह वायू असं आपण म्हणत असतो. तर कार्बन डायऑक्साईड सारखे नैसर्गिक पद्धतीने आढळणारे असंख्य असे इतर काही हरितगृह वायू आहेत, जसं ओझोन असेल, सल्फर डायऑक्साईड आहे, मिथेन आहे. तर या सगळ्या घटकांना, या सगळ्या वायूंना आपण हरितगृह वायू म्हणून आपण म्हणत असतो. या नैसर्गिक पद्धतीने आढळणाऱ्या हरितगृह वायू सोबतच काही मानवनिर्मित हरितगृह वायू देखील आहेत, जसं क्लोरोफ्लोरो कार्बन असेल, ज्याला आपण CFC या कॉमन नावाने आपण ओळखतो, किंवा हायड्रोक्लोरोफ्लोरो कार्बन असेल, जसं HCFC म्हणून आपण ओळखत असतो, किंवा हायड्रोफ्लोरो कार्बन असेल, जसं आपण HFC म्हणून त्याला ओळखत असतो. ते मानवनिर्मित काही हरितगृह वायू आहेत. हे देखील अशाच प्रकारचं काम ते करत असतं. आता हे झालं कार्बन डायऑक्साईड बद्दल. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये मी थोडंसं रिपीट करतो की आपण नेमकं काय काय पाहिलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण वातावरण म्हणजे नेमकं काय, वातावरणाचा विस्तार नेमका कसा असतो, कुठपर्यंत असतो, त्याचे काय मर्यादा आहेत, त्या आपण गोष्टी लक्षात घेतल्या. त्याच्यानंतर आपण वातावरणाचे घटक याला आपण सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण वायू हा महत्त्वाचा घटक आपण आज बघितलेला आहे. आणि ते वायू शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचा वायू या वातावरणाच्या संदर्भात कार्बन डायऑक्साईड, त्याची भूमिका नेमकी काय आहे, तो नेमकं काय काम करतो आणि तो एक हरितगृह परिणाम कसा साधत असतो याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वातावरणाचे काही इतर घटक राहिले जसे बाष्प असेल किंवा धुळीचे कण आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, माझा जर हे व्हिडिओ जर आवडत असेल किंवा हे लेक्चर व्हिडिओ सिरीज आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला मदत जर करत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.